दिघावासियांना तुर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण दिघ्यातील कारवाई प्रकरणी MIDCनं उच्च न्यायालयात धाव घेतली। अनधिकृत इमारतींवर पावसाळ्यात कारवाई करण्यास असमर्थ असल्याचं MIDCनं कारण पुढे केलं। जून ते सप्टेंबर दरम्यान कुठल्याही बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवू नये, जेणेकरून त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होईल, असा राज्य सरकारचा अध्यादेश आहे। त्यामुळे सध्या दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त करण्यात अडचणी आहेत, अशी भूमिका MIDCनं हायकोर्टात मांडली। या संदर्भात उद्यापर्यंत रितसर अर्ज दाखल करण्याचे आदेश जस्टिस अभयोक आणि जस्टिस सय्यद यांनी दिले होते आणि त्यानुसार आज आता मुंबई उच्च न्यायालय यावर काय आदेश देतं यावर दिघावासियांचं भविष्य अवलंबून आहे। कृषी विद्यापीठांना संशोधन करण्यास सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं देशातील संशोधन ठप्प झालंय। त्यामुळे आता जनमत तयार करण्याची गरज असल्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी म्हटलं। बारामतीत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ अटकेत आहेत। ते गेल्या 3 महिन्यांपासून अर्थडोर तुरुंगात आहेत। आपल्यावर एन्जेफ्लास्टी झालेली असून दमा, रक्तदाब अशा विविध आजारांनी ग्रस्त असल्यानं आपल्याला जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी विशेष न्यायालयाला केली होती। मात्र तपासाच्या कारणास्तव प्रत्येक वेळी छगन भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला। त्यामुळे आता तरी भुजबळांना जामीन मिळतो की कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। तिकडे रस्ते कामातील घोटाळेबाज कंत्राटदाराविरोधातील याचिकेचं उच्च न्यायालयानं सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलंय। या याचिकेवर प्रतिउत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयानं कंत्राटदारांना दिलेत। पालिकेनं रस्ते कामाचा आढावा घेतल्यानंतर कंत्राटदारांवर घोटाळा केल्याचा ठपका ठेवला। त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हाही नोंदवण्यात आला। मात्र स्थायी समितीत याच कंत्राटदारांना उड्डाणपुलाची कामं देण्याचा निर्णय झाला। त्याविरोधात ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिकल यांनी जनहित याचिका दाखल केली। या याचिकेचं न्यायालयानं सुमोटो जनहित याचिकेत रूपांतर केलं आहे। डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून कल्याणकरांची आता सुटका होण्याची शक्यता आहे। आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड येत्या 1.5 वर्षात बंद करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रवींद्रन यांनी घेतला। आयुक्त रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवडेकर यांनी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। दरम्यान गेल्या काही दिवसात आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होत होते। यामुळे स्थानिकांनी हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली होती। सत्रामध्ये आमच्याचे प्रेझेंटेशन आम्ही सुरुवातीला दाखवतो आणि या प्रेझेंटेशनमधून आम्ही कुठे फाईन ट्यून करायचं आहे किंवा काय काय आम्ही कमी पडले ते व्यवस्थित करून घेण्यासाठी आणि कन्सल्टेशनमधून आम्हाला टेक्निकल लोकांकडून आम्हाला सपोर्ट। औरंगाबाद जिल्ह्यातील झारटा गावात भाजपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नेत्यांसह ग्रामस्थांच्या डोळ्याला संसर्ग झाला। रविवारी रात्री भाजपतर्फे जलयुक्त शिवार योजनेतील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, शहरातील काही उद्योजकांची आणि स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती। मात्र कार्यक्रम झाल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांना त्रास सुरू झाला। डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि डोळेही सुजले। आमदार प्रशांत बंब यांच्या डोळ्यांना सूज आली असून त्यांनी स्वतः तपासणी करून घेतल्याचं सांगितलं। काहीतरी केमिकल म्हणा किंवा गॅस काहीतरी डोळ्यात गेलाय असं मला वाटतं। त्याची रिॲक्शन आम्हाला याच्यामध्ये वाटते डोळ्यामध्ये, कारण काय समोरचं जे बुबुळ आहे त्याच्यावरही सूज आहे, कंजंक्टिव्हायटिस पण झालेलं आहे आणि कॉर्नियल ॲब्रेजन्स पण आहेत। दुसरं एक कारण खूप ब्राईट लाईट असेल, डोळ्यात गेलं असेल त्याच्यामुळे पण होऊ शकतं। तर ते आता सर्च करायला पाहिजे की एक्झॅक्ट कशामुळे झालंय, पण औषधांनी आणि ट्रीटमेंट घेतली आणि थोडं पेशंटने रेस्ट घेतली तर होऊन जाईल ते। जळगावमध्ये शेतकऱ्यांना स्वतःची चिता रचून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। नामदेव पाटील असं 70 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण गावचे ते रहिवासी आहेत। शनिवारी रात्री गावाला जातो असं सांगून ते घराबाहेर पडले होते। काही वेळानं शेतात आग लागल्यानं नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला। दरम्यान नामदेव पाटील यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। पोलीस आता या घटनेचा तपास करतायत। अमृताबाई पाटील यांच्या शेतात एक प्रेत जळत आहे म्हणून पोलीस पाटील यांनी आम्हाला माहिती दिली होती आणि ते प्रेत काही गावातलं नाही असं त्यांनी माहिती, त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो
तर प्रेत जवळपास पूर्णपणे जळालेलं होतं. आम्ही आजूबाजूची घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा घटनास्थळावर आलो आणि त्या प्रेताची आम्ही ओळख पटवली. ते प्रेत त्या शेतमालकांचंच नामदेव मरा पाटील वय 70 वर्षे राहणारे सबगाव यांचंच होतं हे आम्हाला दिसून आलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं 27 जूनला देहूतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. मात्र तत्पूर्वी महाराजांच्या रथाच्या बैलजोड्यांची निवड करण्यात आली. पुण्याजवळच्या वाडे बोल्हाई येथील पंढरीनाथ पठारे यांच्या बैलजोडीला यंदाचा मान मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी बैलजोडीला मान मिळणं हे भाग्याचं समजलं जातं. त्यासाठी अनेक शेतकरी प्रयत्न करत असतात. पंढरीनाथ पठारे सुद्धा गेल्या 3 वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. सध्या बैलजोडीला चांगला खुराक देण्याचं काम सुरू आहे. विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना अनुदान मिळावं यासाठी सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला 13 दिवस झालेत. काल शिक्षकांनी आपल्या मागणीसाठी बोंबामारो आंदोलन केलं. त्यामुळे शिक्षकांच्या या आंदोलनाची औरंगाबादेत जोरदार चर्चा सुरू आहे. शिक्षकांच्या या आंदोलनामध्ये जयश्री खरात यांनीही सहभाग घेतला. गेल्याच आठवड्यात याच आंदोलनामध्ये जयश्री यांचे पती गजानन खरात यांचा मृत्यू झाला होता. त्यांनीही आपलं दुःख बाजूला सारून शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनुदानास पात्र असलेल्या शाळेला अनुदान द्या अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. या राज्य शासनाने अद्यापही त्याची दखल घेतलेली नाहीये. जर हे राज्य शासन दखल घेत नसेल आणखी किती बळी घेणार शिक्षकांचे, असंही आमचा प्रामुख्याने आरोप आहे. गेली 13 दिवस रात्रंदिवस सतत आंदोलन करून सुद्धा अद्याप जोपर्यंत ते या ठिकाणी अनुदानाचा विषय घेणार नाहीत किंवा शिक्षकांना अनुदान देणार नाहीत तोपर्यंत कृती समिती हे कसल्याही प्रकारचं आंदोलन राज्यामध्ये बंद करणार नाहीयेत. चंद्रपूरच्या वरोरा शहरातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. वरोरा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाचं कनेक्शन देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली आहे, जी प्रलंबित आहे. तसंच पावसाच्या सुरुवातीला वादळ वारं आल्यावर वीज जाण्याचे प्रकार वाढलेत. ही कैफियत शेतकऱ्यांनी यावेळी मांडली. तसंच या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं. पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांविरोधात थाळीनाद आंदोलन केलं. कात्रज कोंढवा रस्त्यासाठीच्या 15 कोटी अन्यत्र वर्ग केलेला निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी योगेश टिळेकर यांनी केली. यावेळी टिळेकर यांनी महापालिकेच्या दाराला टाळंही ठोकलं. दरम्यान रस्त्याचं रुंदीकरण न झाल्यानं या रस्त्यावर अपघातात 27 जणांचा जीव गेला आहे. या रस्त्यासाठी रुंदीकरणाची मागणी करत असताना प्रशासनाने दिलेलं 15 कोटी रुपयाचं बजेट या काँग्रेस राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांनी वर्गीकरण केलं आणि म्हणून हे वर्गीकरण रद्द करावं आणि 84 मीटर रस्ता रुंदीकरणाची जी इस्टिमेट आहे 200 कोटी रुपयाचं इस्टिमेट मान्य करून त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर सुरू करावं. यासाठी आम्ही हा थाळी नादाचा कार्यक्रम मोर्चा या ठिकाणी आयोजित केला. खेड शिवापूर जवळच्या शोगिनी टेक्नॉट कंपनीच्या कामगारांनी 10 जूनपासून उपोषणाला सुरुवात केली. कंपनीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता टाळेबंदी पुकारल्याचा दावा कामगारांनी केला. ही कंपनी प्रिंटेड सर्किट बोर्ड तयार करते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये हे बोर्ड्स वापरले जातात. फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीनं टाळेबंदी केली आणि आम्हाला वेतन मिळालेलं नाही. आमचं घरदार उघड्यावर असल्याचा दावा कामगार करतायत. पण प्रत्यक्षात कामगारांनीच अवास्तव मागण्या समोर ठेवत कामात चालढकल केल्यानं कंपनीचं उत्पादन कमी झाल्याचा दावा कंपनीनं केलाय. मी तर खरं ऍक्च्युअली मी एकटाच घरामध्ये कमावता माणूस आहे. आज अशी घरची परिस्थिती की घरी एकटीच बायको आहे, माझी लहान मुलगी आहे. तर त्या मुलीला सुद्धा म्हणजे आज 4 महिने आम्ही बाहेर आहे आणि गेले 4 दिवस उपासमानाची आमची वेळ आलेली 8 जवळ 1.5 वर्ष आलेली. पुण्यातल्या जुन्नरमधल्या निमगाव सावा इथं काल एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांना बिबट्यानं मनुष्य आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर वनविभागानं सापळा लावला. काल या सापळ्यात हा बिबट्या अडकला. याआधी 27 आणि 31 मेला देखील शिरूर आणि जुन्नरमधून 2 बिबट्यांना जेरबंद केलं गेलं. त्यानंतर आता हा 3रा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सगळीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम करावेत असा आदेश मनसे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला.
आज राज ठाकरे आपल्या दादरमधल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील। यावेळी पुष्पगुच्छ न आणता सोबत झाडाचं रोपटं आणावं असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। पुणे शहराची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये 2.15 TMC पाणीसाठा शिल्लक राहिलाय। शिवाय मान्सून लाभल्यानं पाणी संकट आणखी गडद होतंय। त्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलसंपदा विभागातल्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होतीये। शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भातल्या घ्यावयाची दक्षता आणि नियोजन या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। कल्याणच्या खडवली पश्चिममध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। जवळपास 205 नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती मिळते। भातसा नदीपात्रात वासिनमधल्या कंपनीचं दूषित पाणी सोडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्यामुळेच ही अतिसाराची लागण झाल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून आतापर्यंत 205 जणांवर उपचार झालेत। या घटनांमुळे खडवलीसह लगतच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अभियांत्रिकी IIT प्रवेशाकरता देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या JEE ॲडव्हान्स परीक्षेत मुंबईचा प्रिय शहा राज्यात पहिला आलाय। 372 गुणांची ही परीक्षा 2 विभागात घेण्यात येते। यामध्ये प्रियनं 285 गुण मिळवले। देशभरातून या परीक्षेमध्ये जवळपास 1,56,000 विद्यार्थी बसले होते। त्यातील 36,566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या परीक्षेत मुंबईच्या प्रिय शहानं महाराष्ट्रातून पहिला तर देशातून 16वा क्रमांक पटकावला।